खरंच बिल गेट्स आकाशात केमिकल फवारणी करून पाऊस करतोय का? कुणीतरी आपली उन्ह चोरायची साजिश रचतोय का? की हे सगळं फक्त भीती पसरवण्यासाठी बनवलेलं खोटं आहे? सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये वारंवार बिल गेट्सचं नाव घेतलं जातंय आणि असं सांगितलं जातंय की तो सोलर जिओ इंजिनिअरिंग नावाच्या तंत्रज्ञानाद्वारे आकाशात अशी एक थर तयार करू इच्छितो आहे ज्यामुळे सूर्यप्रकाश कमी होईल, लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता होईल आणि मेडिकल इंडस्ट्रीला फायदा होईल. पण खरी गोष्ट काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. सर्वात आधी आकाशात जी पांढरी रेषा दिसते त्याला कंडेन्सेशन ट्रेल्स म्हणतात. ती कुठलीही केमिकल नाही तर पाण्याचा वाफा असतो जो थंड हवेच्या संपर्कात बर्फाच्या स्वरूपात दिसतो. आता जी लेअर लोक धोकादायक म्हणतात त्याचं खरं नाव सोलर जिओ इंजिनिअरिंग आहे, जी फक्त एक संशोधन कल्पना आहे आणि अजून कुठेही मोठ्या प्रमाणात लागू केलेली नाही. जर एखादा माणूस किंवा देश खरोखर हवामानावर नियंत्रण ठेवू शकत असेल तर तो आपल्या देशात येणाऱ्या पूर, वादळ आणि दुष्काळांना का थांबवू शकत नाही? खरी गोष्ट म्हणजे पाऊस आणि हवामान पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. हे सगळं तापमान, ढग, हवामानाचा दाब आणि पर्यावरणातील बदलांवर अवलंबून असतं. सोशल मीडियावर जे काही पसरतं ते सगळं खरं नसतं आणि भीती पसरवणं आजकाल खूप सोपं झालंय. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी म्हणालं की बिल गेट्स आकाशातून केमिकल टाकतोय तर लगेच मानू नकोस. खरं काय आहे हे समजून घे, विचार कर आणि इतरांनाही जागरूक कर.